नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? खूप दिवस झाले आपल्याला भेटायला. इट्स बीन लॉंग टाइम सिन्स वी हॅव मेट. आय होप एव्हरीबडी इज डुईंग गुड. ओके. सो खूप दिवस झाले आपल्याला फ्रँचायझी मीटिंग झाली नव्हती, किंवा मागची मीटिंग आपली ज्या उद्देशाने आपण घेतली होती आणि शॉर्ट नोटीसवर होती, त्यामुळे बरेच लोक जॉईन झाले नव्हते. आणि त्याच्या अगोदर जस्ट ऑफलाईन आपली मीटिंग झाली होती. ऑफलाईन मीटिंगला बरेच लोक आले नव्हते. नाही. दिस इज द ओनली. Okay, so we are just waiting for some other members to join in. So by the time जे लोक आलेत सर्वांचे मी खूप खूप स्वागत करतो. फ्रँचायझी मीटिंगला आलेल्या 86 मेंबर्सचे सर्वांचे मी खूप खूप स्वागत करतो. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, कृपया एकाच डिव्हाइस वरून जॉईन करा. म्हणजे कुठं कुठं काय होतं, हजबंड वाईफ दोघं वेगवेगळ्या डिव्हाइसने जॉईन करतात. तर आपल्याकडं नंबर्स लिमिटेड आहे. या आयडी मध्ये 100 लोक जॉईन होऊ शकतात. अजून एक आयडी आहे, त्याच्यामध्ये 100 लोक जॉईन होऊ शकतात. सो ही आयडी आता फुल होईल आणि नंतर दुसरी आयडी मी टाकेल. सो इन केस तुम्ही या आयडी मधून आउट झाले तर दुसऱ्या आयडी मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. सो आय विल जस्ट ऍड अनदर आयडी ऑल्सो. बाय द टाइम व्हॉट्सअप ओपन व्हायला थोडा वेळ. सो सर्वांनी हा वेळ महत्वाचा आहे आपल्यासाठी बरं का. सर्वांनी हा वेळ वेगळा काढा. कृपया एक काम करताना मीटिंग अटेंड करू नका. म्हणजे यू शुड बी फुल्ली फोकस्ड. मी जे सांगतोय त्याच्याकडे फुल्ली फोकस्ड तुम्ही असलं पाहिजे. तेव्हा मग तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. सो ज्यांना ही लिंक पूर्ण भरल्यानंतर दुसऱ्या लिंक मध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, इन केस तुम्ही आउट होत झाले तर. ओके. सो आजच्या मीटिंगचं वैशिष्ट्य हे आहे, सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे आपल्यासाठी तो हा आहे की आपण एक ज्युनियर लेवलचा कोर्स लॉन्च केलेला आहे. सर्वांना माहिती असेल की ज्युनियर लेवलचे पहिले 2 बुक्स आपण देत होतो आणि त्याच्यामध्ये ज्युनियर लेवल ऍडव्हान्स अशा नावानं आपण ते चालवत होतो. तर आता आपण काय करणार आहोत की त्याच्यामध्ये आपण अजून एक 2 बुक्स अजून आपण ऍड केलेले आहेत त्याच कोर्समध्ये. ज्युनियर लेवल बिगिनर आणि ज्युनियर लेवल ऍडव्हान्स. सो असे 2 कोर्सेस आपण अजून जॉईन केलेले आहेत, त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. येस. ओके. So we have launched 2 more books in junior level. So त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. सो तुम्हाला त्याच्या मागचं लॉन्च करण्याचं मागचं कारण काय आहे, लोकांना काय अडचणी यायच्या आणि आपण का ज्युनियर लेवल मध्ये अजून 2 बुक्स आपण का ऍड केले, तर या गोष्टी पूर्ण मी तुम्हाला समजून सांगणार आहे.
Yes. Okay. So we'll start with a small sharing with you all. So sharing होणारच आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही पण स्वतःला हा प्रश्न विचारा. असं काय आहे, असं काय आहे की एका वर्गामध्ये एका मुलाला, म्हणजे आपण लहानपणीपासून विचार करू, एव्हरीबडी जस्ट फोकस अँड थिंक अबाउट व्हॉट आय एम सेइंग. एव्हरीबडी जस्ट लिसन टू मी केअरफुली आणि विचार करा मी जे सांगतोय त्याच्याकडं. यू विल फाइंड सम सेन्स इन इट. आपण जेव्हा आपला जन्म होतो, विल स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण सगळेजण सारखे असतो. म्हणजे जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा प्रत्येक जण, ऑब्विसली एव्हरीबडी इज नेकेड. म्हणजे बिना कपड्याचा आपला जन्म होतो. ऑब्विसली कपडे आपण नंतर घालतोय. ओके. सो एव्हरीबडी इज सेम. म्हणजे प्रत्येक जणाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याला म्हणजे आपण काही काय म्हणू आपण त्याला, आपण काही कमी असणाऱ्या लोकांना त्यातून थोडं बाजूला करू. म्हणजे कारण की ऑब्विसली काही लोकांना, कोणाला दिसण्याचा इश्यू असतो, कोणाला चालण्याचा इश्यू असतो, कोणाला काही इम्परफेक्शन्स बॉडीमध्ये असतात. तो विषय आपण बाजूला ठेवू. पण अदरवाईज आपण सर्व सारखेच आहोत जेव्हा जन्म झाला तेव्हा. ओके. आणि त्याच्यानंतर काय होतं, हळूहळू आपण बघतो की जेव्हा आपले 10वीचे मार्क आले तेव्हा काही मुलांना 60% मिळतात, काही मुलांना 90% मिळतात, काही मुलांना 100% सुद्धा मिळतात. सो काय म्हणजे कशामुळे हे होतं? कारण की आपण जेव्हा जन्म झालो होतो, जेव्हा आपला जन्म झाला होता तेव्हा आपण सेमच होतो. म्हणजे सारख्याच गोष्टी आपल्याला, सर्व अवयव किंवा बुद्धी हे सगळं सर्वांना सारखंच मिळतं. आणि 10वी मध्ये जेव्हा मार्क तुम्हाला मिळतात तेव्हा एकाला 60% मिळतात, एकाला 70 मिळतात, एकाला 90 मिळतात. ओके. तर ह्या गोष्टी होतात. ओके. आता आपण अजून थोडं पुढे येऊयात की जीच्या पबॅकसची फ्रँचायझी सर्व लोकांनी घेतलेली आहे. आपण सर्व लोकांनी जीच्या पबॅकसची फ्रँचायझी सर्वांनी घेतलेली आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे लोक, म्हणजे टीचर्स आहात तुम्ही. म्हणजे कोणी खेड्यामध्ये काम करते, कोणी शहरामध्ये काम करते, कोणी मोठ्या शहरामध्ये काम करते. पण मग कुणाकडे 10 ऍडमिशन्स आहेत, कुणाकडे 100 ऍडमिशन्स आहेत, कुणाकडे 5 ऍडमिशन्स आहेत, कुणाकडे 500 ऍडमिशन्स आहेत, कुणाकडे 600 ऍडमिशन्स आहेत, कुणाला दर हप्त्याला 30-40 ऍडमिशन दर हप्त्याला कोणी कोणी करतं. कुणाला एक ऍडमिशन करण्यासाठी पण खूप स्ट्रगल करावी लागते. सो म्हणजे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे आपण जन्म झाला तेव्हा आपण सारखे होतो. त्याच पद्धतीने जेव्हा जीचॅम्प अबॅकसची फ्रँचायझी आपण जेव्हा घेतली तेव्हा सर्वांना सेमच फॅसिलिटीज मिळतात, सेमच ट्रेनिंग मिळतो. सो काय आहे ते, जे 500 ऍडमिशन जो करणारा आहे तो एक्झॅक्टली काय करत असेल त्याचा तुम्ही विचार करावा. जो 100 ऍडमिशन करतो तो काय करत असेल त्याचा तुम्ही विचार करावा. आणि जो 100 ऍडमिशन करतोय त्यांना विचार असा करावा की जो 500 करतोय तो काय करतोय, काय करत असेल, ते मी काय करावं किंवा माझ्याकडून काय चुकतंय. सो जर आपण, मला असं वाटतं, हिशोब केला पूर्ण तर आपल्यालाच ही गोष्ट लक्षात येते की आपलं कुठं चुकतंय, आपलं काय चुकतंय किंवा आपण अजून काय करायला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ऍक्शनवरून, आपल्या शेड्यूलवरून, आपल्या नॉलेजवरून, आपल्या ऍक्टिव्हिटीजवरून, आपल्या प्लॅनिंगवरून आणि आपल्याला भूक किती आहे, सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला पाहिजे का. आपण म्हणतो की तुम्हाला 100 ऍडमिशन तुमच्या व्हायला पाहिजे असं मी म्हणतोय, पण असं तुम्हाला वाटतंय का, असं तुमची भूक तेवढी आहे का. कारण की तुमच्यापैकी असे बरेच जण आहेत की
कुणाला असं वाटतं की नाही मला एवढंच बस झालं, मला 10 ऍडमिशन मिळाले तेवढंच मला बस झालं. कोणी म्हणतं की नाही मला 5 ऍडमिशन मिळाले तेवढंच मला बस झालं. कोणी म्हणतं की नाही मला 100 ऍडमिशन मिळाले तरी पण मला बस नाही झालं, मला अजून पाहिजे. सो ही इंटरनल भूक आपल्यामध्ये पाहिजे. म्हणजे वी आर स्टार्टिंग विथ अ स्टोरी ऑफ इंटरनल, वी कॅन से हंगर. आय एम नॉट सेइंग इंटरनल ग्रीड. मी ग्रीड नाही म्हणत याला, ग्रीड नाही म्हणत आहे. ग्रीड ग्रीड म्हणजे काय? ग्रीड म्हणजे काय? व्हॉट इज ग्रीड? व्हॉट इज ग्रीड? अटेंटिव्ह आहात का सर्वजण? व्हॉट इज ग्रीड? सो दिस शुड बी termed as hunger, not greed. Okay, greed is something which is unnecessary, but this is not unnecessary. ग्रीड म्हणजे काय? लोभी असणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड अरुंधती मॅडम, व्हेरी गुड. लालच, मनीषा मॅडम, करेक्ट. सविता मॅडम, लालच, येस. तर लालच, आपण लालच व्हायचं नाही म्हणत. आपण म्हणत आहे की तुमच्यामध्ये ती भूक असली पाहिजे. भूक असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपल्याला जे काम करायचंय ते काम जास्त आत्मीयतेनं, जास्त चांगल्या पद्धतीने करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि हे मी तुम्हाला सांगितलं की 500 ऍडमिशन किंवा 10 ऍडमिशन, तर हा फरक जो आहे तो भूक असणे आणि भूक नसणे हा फरक आहे. आणि ऑब्व्हियसली एक सर म्हणजे सुरोसे सर म्हणताय की सभोवतालची कारणे सुद्धा त्याला असतात. ऑब्व्हियसली असतात, मी मान्य करतो. सभोवतालची कारणे सुद्धा असतात. पण कारणे म्हणजे त्या कारणांवर आपल्याला अवलंबून असायचं आहे का? किंवा त्या कारणांना बघून आपल्याला थांबायचं आहे का? की जिद्दीने आपल्याला पुढे जायचं आहे, की आपल्याला त्या कारणांवर मात करायची आहे, ते आपल्याला ठरवावं लागेल. दॅट वी हॅव टू डिसाईड. आणि ते आपल्या हातात आहे. आपण जर समाधान मानलं तर खूप सुख आहे. आणि आपण जर म्हटलं नाही मला अजून करायचंय, मला अजून करायचंय, आय हॅव टू डू लिटल मोर. सो डेफिनेटली तुम्ही इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये बराच स्कोप आहे. स्कोप आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल यू शुड थिंक अबाउट धिस थिंग, की तुमच्यामध्ये इंटरनल हंगर आहे का? आणि त्याच्यामध्ये अजून मागं वळून मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो छोटीशी. हे बघा, अगोदर काय होतं, म्हणजे ह्युमन नेचर सांगतो मी तुम्हाला, जे की ह्युमन नेचर तुमच्यामध्ये आवश्यक आहे. ते ह्युमन नेचर मी थोडंसं तुम्हाला सांगतो. हे बघा, अगोदर खूप जुन्या काळातली गोष्ट आहे, तेव्हा असं घरामध्ये असे घरं, म्हणजे अगोदर काही लोकांकडे प्रॉपर घरं नव्हते. ते असे लोक एन्शियंट टाइम मध्ये लोक कसे झोपड्यांमध्ये राहायचे. झोपड्यांमध्ये राहायचे आणि कोणाच्याच घरी तिथे उजेड नव्हता. रात्री अंधारच असायचा. म्हणजे उजेडच नसायचाच उजेड. म्हणजे दिव्याचा शोधच लागलेला नव्हता. तेव्हाची गोष्ट. मग दिव्याचा शोध लागलेला नव्हता. सगळ्यांच्या घरी अंधार रात्री. त्यांना सवय होती. कोणालाही काहीच कंप्लेंट नव्हती त्याबद्दल. मग त्यानंतर काय झालं की दिव्याचा शोध लागला. एका घरात दिवा आला. 2 घरात दिवा आला. आता जेव्हा 1-2 घरात दिवा आला तेव्हा बाकीच्या घरांमध्ये सर्वांना एक हंगर आतून निर्माण झाली की नाही आपल्या पण घरामध्ये दिवा यायला पाहिजे. मग त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या घरामध्ये सुद्धा दिवा आला. त्याच्यानंतर काही दिवसानंतर इलेक्ट्रिसिटी आली. तुम्ही जर बघितलं असेल की सुरुवातीला काही लोकांच्या घरी इलेक्ट्रिसिटी असायची, काही लोकांच्या घरी फक्त दिवा असायचा. मग एका जणाच्या घरी इलेक्ट्रिसिटी आली, 2 जणांच्या घरी इलेक्ट्रिसिटी आली. मग आपलं ह्युमन नेचर कसं आहे की जोपर्यंत आपल्याला नाहीये तोपर्यंत आपल्याला काहीच त्रास होत नाही. म्हणजे आपल्याला नाहीये आणि बाकीच्यांना पण नाहीये तेव्हा आपल्याला काहीच त्रास होत नाही. पण आपल्याला नाहीये आणि दुसऱ्याला मिळालं म्हटल्यानंतर मग आपला त्रास सुरू होऊन जातो. यार असं कसं आपल्याला आपल्याला मिळत नाहीये आणि समोरच्याला मिळतंय. तेव्हा मग आपल्याला प्रॉब्लेम सुरू होतो. ह्युमन नेचर आहे. मग दिवा आला, मग नंतर इलेक्ट्रिसिटी आली, तर मग बाकीच्यांनी पण प्रयत्न केले, त्यांच्या घरी पण इलेक्ट्रिसिटी आली. त्याच्यानंतर टीव्ही आला एका जणाच्या घरी, मग बाकीच्यांना पण प्रॉब्लेम झाला की नाही आपल्या घरी पण टीव्ही यायला पाहिजे. आता सर्वांच्या घरी टीव्ही आहे. सो असं प्रोग्रेशन, ह्युमन प्रोग्रेशन होत गेलं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की काही लोकांकडे 500 ऍडमिशन आहेत, 300 ऍडमिशन आहेत, तर तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा ज्यांच्याकडे नाहीये त्यांना की बाबा आपल्या घरी पण म्हणजे आपल्याला पण तेवढे ऍडमिशन मिळायला पाहिजे. अकॉर्डिंग टू ह्युमन नेचर हे तुमच्या डोक्यामध्ये सॉफ्टवेअर असायला पाहिजे की आपल्याकडं काय कमी आहे, आपल्याकडून काय जमत नाहीये आणि सर्वजण आपण सेम आहोत. लक्षात घ्या, एव्हरीबडी इज युनिक. प्रत्येक जण तुम्ही युनिक आहात. सविता गोरे मॅडम युनिक आहेत, चेतन आहिरे सर युनिक आहेत, रुपाली येवले मॅडम युनिक आहेत, निकिता मॅडम युनिक आहेत, भाग्यश्री चव्हाण मॅडम, म्हणजे तुम्ही जे कोणी आहात प्रत्येक जण युनिक आहात.
तुमची स्वतःची काहीतरी कॅपॅसिटी आहे, तुमची स्वतःची काहीतरी कॅपेबिलिटी आहे, तुमची स्वतःची काहीतरी ओळख आहे आणि तुम्ही ते करू शकता जे बाकी कोणीच करू शकत नाही, पण ते तुम्हाला माहिती पाहिजे की मी काय करू शकतो. आणि जर एखादी गोष्ट आपण कमी आहे आपल्यामध्ये किंवा तर ती ऍड्रेस करण्याची पण कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुमच्या संभाषणावर, तुमच्या लेखनावर, तुमच्या ट्रेनिंगवर तुम्ही फोकस केला पाहिजे. नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या पाहिजे. आणि जिथं तुम्ही कमी पडताय, कारण न देता, हे बघा कारण तर खूप सारे आहे. तुम्हाला जर काम करायचं आहे तर 1000 प्रकारे तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. आणि जर तुम्हाला काहीच करायचं नाहीये तर एखादं कारण देऊन सुद्धा तुम्ही बंद करू शकता पूर्ण दुकान. म्हणजे इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. सो यू हॅव टू डिसाइड व्हॉट यू हॅव टू डू. सो दॅट इंटरनल हंगर शुड बी देअर, दॅट ह्युमन नेचर टू एक्सेल इन लाईफ, टू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ. यू crawl, you walk, you run, you decide what you have to do. म्हणजे तुम्ही पळा, पळता नाही येत तर तुम्ही चाला, चालता नाही येत तर तुम्ही रेंगाळा, पण तुम्ही शांत एका ठिकाणी बसू नका. कारण की शांत एका ठिकाणी बसणं म्हणजे ह्युमन गुणधर्म नाहीये, म्हणजे मानवाचा तो गुणधर्म नाहीये. मानवाचा गुणधर्म काय आहे की स्टेप बाय स्टेप पुढे जाणे. जर आपल्याला चालता नाही येत तर आपण क्रॉल करणे, रेंगाळणे, पण आपण शांत न बसणे. आपल्याला पळता नाही येत तर ऍटलिस्ट आपण चाललं पाहिजे. सो वी शुड डू समथिंग टू डू अँड टू मूव्ह फॉरवर्ड. आपण पुढे गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, सातत्याने आपण पुढे गेलं पाहिजे. माझं हे म्हणणं नाही की तुम्ही तुमच्याकडे 5 ऍडमिशन आहेत तर तुम्ही लगेच 100 वर जा, तसं नाही म्हणत मी. 5चे 10 होतील, 10चे 20 होतील, 20चे 50 होतील, 50चे 100 होतील, 100चे 200 होतील, 200चे 400 होतील आणि एक दिवस या बॅकची स्कूल तयार होईल. आणि हे चेंजेस जे आहेत, लक्षात घ्या, चांगल्या सवयी किंवा चांगले चेंजेस व्हायला वेळ लागतो आणि त्याला आपल्याला घडवून आणावं लागतं. खराब सवयी जरा आपोआप आपोआप लागतात आपल्याला, किंवा खराब गोष्टी आपोआप, आणि जे नाही व्हायचं ते आपोआप गोष्टी होतात. त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी करण्यासाठी किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी, मूव्ह फॉरवर्ड होण्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील आणि ते पॉझिटिव्ह एफर्ट्स आपले असले पाहिजेत. सो हे आपलं फर्स्ट चॅप्टर होतं, टू मूव्ह फॉरवर्ड. that I want everyone to move forward, irrespective of your location, irrespective of your qualification, irrespective of your energy, irrespective of your resources, you have to move forward, and that is very important. Now second, आपला जो महत्वाचा मुद्दा आहे, आता मला असं वाटतं बरेच जण जॉईन झालेले आहेत आणि आता ज्युनियर लेवल मध्ये आपण पहिले 2 बुक्स द्यायचो, आता 4 बुक्स आपण केलेले आहेत. त्याचं कारण मी अगोदर तुम्हाला सांगतो. काय असतं की ज्युनियर लेवलमध्ये मुलं लहान असतात. आपण एखाद्या वेळेस सिनियर केजीच्या मुलाला ज्युनियर लेवल देतो किंवा आपण फर्स्ट क्लासच्या मुलाला ज्युनियर लेवल देतो. तर हे मुलं असतात लहान, यांना ज्युनियर लेवल करायला वेळ लागतो. आपण एक उदाहरण घेऊ की अगोदर आपले जे ज्युनियर लेवलचे बुक्स होते ते 2 बुक्स होते अगोदरच्या, आणि या 2 बुक्स मध्ये मुलं ज्युनियर लेवल जे करायचे तर मुलांना 3 महिन्यामध्ये लेवल कंप्लीट होत नव्हती. म्हणजे जो आम्हाला फीडबॅक मिळाला, ज्युनियर लेवलचे मुलं लहान असल्यामुळं ज्युनियर लेवल ते 4 महिने करायचे, 6 महिने करायचे, 8 महिने करायचे आणि त्यांना वेळ पण जास्त लागायचा आणि त्यांचं जे बेसिक आहे, 3 महिने कंप्लीट होऊन 6 महिन्यात लगेच त्यांना फर्स्ट लेवल ऍडमिशन देता येत नव्हतं. हो ना, तर त्यांचं म्हणजे ज्युनियर लेवल कंप्लीट व्हायला पहिले तर वेळ लागायचा. त्याच्यानंतर सुद्धा त्यांना इमिडिएटली फर्स्ट लेवलला ऍडमिशन दिलं तरी पण त्याला फर्स्ट लेवलला पण वेळ जास्त लागतो. म्हणजे लक्षात घ्या, ही कन्सेप्ट पहिले लक्षात घ्या की होतं काय आहे, की ज्युनियर लेवलचे जे 2 बुक्स आहेत ते आपण मुलांना दिल्यानंतर त्यांना एक तर ज्युनियर लेवल साठी सुद्धा जास्त वेळ लागतो. म्हणजे तुम्ही समजा तुम्ही 3 महिन्याची फीस घेतली, लेट अस सपोज तुम्ही 3000 रुपये फीस घेतली बरं का. आपण एक, कोणी 2000 घेत असेल, कोणी 2500 घेत असेल, कोणी 3000 घेत असेल, कोणी 3500. आपण एक पकडू, तुम्ही समजा ज्युनियर लेवलची 3000 रुपये फीस घेतली. 3000 रुपये फीस घेतल्यानंतर तो मुलगा तुमचा समजा 6 महिने जर ज्युनियर लेवल करतो, याचा अर्थ तुम्ही 3 महिन्याची फी घेतली आणि 3 महिने त्याला फ्री शिकवताय तुम्ही. ओके, लेट अस सपोज. किंवा एखाद्या वेळेस अजून जास्त वेळ जर त्यांना लावला तर तुम्ही पुढचं जे त्याला शिकवताय ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही शिकवताय, कारण की त्याची तेवढी त्याची कॅप्चर करण्याची क्षमता नाहीये किंवा त्याला वेळ आपोआपच जास्त लागतोय. तर आता आपण काय केलंय, समजा आपण चेतन आयरे सरांचं उदाहरण घेऊ.
चेतन आयरे सरांनी समजा एक मुलाचं ऍडमिशन घेतलं, त्या मुलाचं त्यांनी ज्युनियर लेवलला ऍडमिशन घेतलं आणि त्याला 2 बुक्स दिले, जे ज्युनियर लेवलचं आपलं पहिले जे 2 बुक्स होते ते बुक्स दिले. त्या मुलाला त्यांनी 6 महिने शिकवले आणि फीस घेतली फक्त 3,000 रुपये. आता आपण काय केलं की त्याच्यामध्ये 2 बुक्स आपण अजून ऍडिशनली बिगिनरचे ऍड केले. तर या 2 बुक्स मध्ये आपण एकदम बेसिक जे आहे, एकदम बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, एकदम बेसिक गोष्टी. तर अगोदर आपण त्यांना 1 to 20 नंबर 1 to 20 नंबर्स त्यांच्याकडून आपण करून घेणार. अबॅकस वर प्रॉपर त्यांचे करून घेणार. हे बघा अबॅकसचे पण बीट्स याच्यामध्ये आहे, बीट्सचं फॅमिलरायझेशन सुद्धा त्यांचं होणार. त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून हे 1 to 20 नंबर 30 नंबर आपण त्यांच्याकडून लिहून घेणार. त्याच्यानंतर काही ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, जेणेकरून तो ज्युनियरचा विद्यार्थी तुमच्याकडं समजा 6 महिने जरी शिकला तरी पण तुम्ही आता तुम्ही काय करायचंय, समजा तुम्ही पहिले 3,000 रुपये फीस घेत होता, आता तुम्ही समजा फक्त 1,000 रुपये फीस वाढवली, म्हणजे ज्युनियर लेवलमध्ये तुम्ही देताय 4 बुक्स, 1 2 3 4, तुम्ही आता देताय समजा 4 बुक्स, तर तुम्ही 3,000च्या ऐवजी 4,000 रुपये फीस घेतली, समजा 1,000 रुपये फक्त तुम्ही वाढवून घेतले. पण तुम्हाला याच्यामध्ये खर्च किती आहे, 300 रुपये तुमचा वाढलेला आहे. ज्युनियर लेवलची किट 1,000 रुपयाला आणि 300 रुपये या बुक्सचे तुमचे वाढले, म्हणजे 1,300 रुपयाला ही टोटल किट तुम्हाला येणार आहे. आणि मुलांकडून तुम्ही पॅरेंट्स कडून तुम्ही समजा 1,000 रुपये वाढवून जरी घेतले तरी पण एका मुलामागे तुम्हाला 700 रुपये वाढवून मिळणार. म्हणजे हे 700 रुपये घ्यायचा चान्स, हे 700 रुपये वाढवून घ्यायचा चान्स तुम्हाला या 2 बुक्समुळे मिळणार आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही 700 रुपये वाढवून घेऊ शकता, किंवा तुम्ही 1,000 रुपये वाढवून घेऊ शकता, किंवा तुम्ही 1,500 रुपये वाढवून घेऊ शकता. याच्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ नका. म्हणजे ज्युनियर लेवलची फीस जी आहे ती 4 ते 4,500 रुपयामध्ये टोटल कोर्स तुम्ही घेऊ शकता. आणि मग हे 2 बुक्स देऊन तुम्ही 6 महिने काय 8 महिने अजून चालू द्या ते ज्युनियर लेवलला, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्या मुलाला पक्क करून घ्या, जेणेकरून जेव्हा तो मुलगा फर्स्ट लेवलमध्ये जाईल तेव्हा तो पूर्णपणे रेडी राहील. फर्स्ट लेवलमध्ये गेल्यानंतर तो मुलगा पूर्णपणे रेडी राहील. कशासाठी, म्हणजे फर्स्ट लेवलला त्याला जास्त वेळ लागणार नाही. जर त्याला फॉर्म्युले शिकायचे आहेत तर त्याला ज्युनियर लेवल त्याची व्यवस्थित पक्की झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की तुमचं 300 रुपयाच्या खर्चामध्ये, या 300 रुपयाच्या बुक्सच्या खर्चामध्ये तुम्हाला 1,000 रुपये वाढवून घेण्याचा चान्स मिळतोय, किंवा 500 रुपये वाढवून घेण्याचा चान्स मिळतोय, किंवा 1,500 रुपये वाढवून घेण्याचा चान्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतोय. म्हणजे तुम्ही काय करू शकता की तुम्ही तुमचा ज्युनियर लेवलचा कोर्स हा वेगळा तुम्ही विका. म्हणजे फर्स्ट लेवल वाईज जे करतो आपण ते ठीक आहे, पण ज्युनियर लेवलचा हा कोर्स तुम्ही त्याला बिगिनर आणि ऍडव्हान्स असे 2 त्याच्यामध्ये सेगमेंट आपण केलेले आहेत. तर तुम्ही या पूर्ण कोर्सला क्लब करून एकदम तुम्ही 1 टाइम फीस घेऊ शकता, किंवा 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही त्याच्या फीस चार्ज करू शकता. सो मला असं वाटतं की 300 रुपये एक्सपेन्सेस आपले वाढत आहे, पण आपल्याला 1 ते 1,500 रुपये अर्निंग त्याच्यामध्ये, जी की आपल्याला पुढे वेळ तर तेवढा लागतच होता. म्हणजे कोणी 4 महिने, कोणी 5 महिने, कोणी 6 महिने ज्युनियर लेवल तशी. आणि मला असं वाटतं की जर आपण विचारलं तर लक्षात येईल की काही लोक तर वर्षभर ज्युनियर लेवल चालवत आहे, म्हणजे त्या एका लेवलच्या फीस मध्येच. तर तुम्हाला फीस जास्त घेण्याचा चान्स या बुक्सच्या माध्यमातून मिळतोय. आणि तो चान्स तुम्हाला बुक्स आपले, म्हणजे 2 सेगमेंट आपण केले, म्हणजे बिगिनर आणि ऍडव्हान्स, म्हणजे बिगिनरचे 2 बुक्स, ऍडव्हान्सचे 2 बुक्स, असं मिळून आपण त्याला ज्युनियर लेवल बनवलं. त्यामुळे हा चान्स तुम्हाला याच्यामधून मिळतोय. सो मला असं वाटतं की आता प्रत्येकाने ज्युनियर लेवल जर कोणाला देताय तुम्ही, तर कम्प्लीट ज्युनियर लेवल द्या. म्हणजे 2 बुक्स फक्त देऊ नका त्याला, कम्प्लीट 4 लेवलचा त्याला कोर्स द्या ज्युनियर लेवलचा. आणि जे जुने पण स्टुडंट तुमचे आहेत त्यांना तुम्ही बिगिनरचे बुक्स त्यांच्याकडून सोडवून घ्या. त्यांच्यासाठी पॅरेंट्स कडून वेगळी फीस तुम्ही चार्ज करा, की आमच्याकडे एक बिगिनरचा कोर्स आलेला आहे, तुमचा मुलगा त्याच्यामुळे अजून चांगलं करेल, तर तुम्ही फक्त 1,000 रुपये भरा, तो कोर्स मी त्याच्याकडून करून घेते. म्हणजे पॅरेंट्स पण खुश होतील की 1,000 रुपयामध्येच मॅडम जो बिगिनरचा कोर्स आहे तो करून घेतोय. पण तसंही तुम्हाला तेवढा वेळ त्याला द्यावाच लागणार होता त्या मुलाला, पण त्याच्यामधून एक अर्निंग करण्याचा चान्स तुम्हाला त्याच्यामध्ये
मिळतोय. त्याच्यामध्ये बिगिनरचं पण सर्टिफिकेट आपण वेगळं देणार आहे आणि ऍडव्हान्सचं सर्टिफिकेट वेगळं देणार आहे. म्हणजे ज्युनियर लेवलच्या कोर्स नंतर मुलांना 2 सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. आणि याच्यामध्ये आपण अजून एक करणार आहोत आता. ज्युनियर लेवलचं सर्टिफिकेट आपण वेगळं बनवणार आहोत. फर्स्ट लेवलचं सर्टिफिकेट आपण वेगळं बनवणार आहोत. तर हे पण एक सजेशन आलं होतं की आपले जे लेवल कम्प्लिशनचे सर्टिफिकेट आहे ते सर्व सारखेच आहेत. तर आपण काय करणार आहोत आता, ज्युनियर लेवलचं सर्टिफिकेट वेगळं बनवणार आहोत, फर्स्ट लेवलचं वेगळं बनवणार आहोत. म्हणजे मुलांना पण एक एक्सपिरियन्स वेगळा येईल, कारण की सेम टाईपचे सर्टिफिकेट त्यांना मिळतात. तर त्यांना असं त्याचं काही विशेष वाटत नाही. तर त्यांना आपण वेगवेगळ्या टाईपचे सर्टिफिकेट लेवल बाय लेवल, म्हणजे ऍटलिस्ट पहिल्या 2 लेवल पर्यंत आपण नवीन सर्टिफिकेट लेवल बाय लेवल बनवणार आहोत. आणि सेकंड लेवलच्या पुढचे सर्टिफिकेट मग जे आहेत ते सेम त्यांना मिळतील. सो हा एक विषय होता. तर मला असं वाटतं सर्वांना ज्युनियर लेवल बिगिनर आणि ज्युनियर लेवल जे आपली ऍडव्हान्स आहे त्याचं नॉलेज मला असं वाटतं सर्वांना झालेलं आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया मेसेज चॅट बॉक्स मध्ये टाका. बरोबर. ओके, आता प्रश्न आपण घेऊयात. ज्युनियर लेवल मध्ये आता 4 पुस्तके येणार आहेत. येस सर, आपण 2 लेवल मध्ये पण करू शकतो ना, ज्युनियर बिगिनर ज्युनियर ऍडव्हान्स. हा, तर हे इनडायरेक्टली 2 लेवलच होत आहे मॅडम. फक्त तुम्ही फीस जास्त न घेता फीस थोडी कमी घेताय. दोन्ही लेवल मिळून 2 लेवलच होत आहे ते इनडायरेक्टली. येस सर, सर्टिफिकेट वर लेवल प्रिंट होऊन येईल का? येस, सर्टिफिकेट वर आपण लेवल प्रिंट करून देणार आहोत. आता सर्टिफिकेट छापणार आहे आपण. ज्युनियर लेवलचे वेगळे सर्टिफिकेट छापणार आहोत, फर्स्ट लेवलचे वेगळे छापणार आहोत. एज क्रायटेरिया काय असेल ज्युनियर लेवलसाठी? तर तुम्ही सिनियर केजी पासून मुलं याच्यासाठी घेऊ शकता. आणि जर ज्युनियर केजीचा पण मुलगा तुम्हाला असं वाटतंय की थोडा हुशार आहे, त्याला पण तुम्ही याच्यात ऍडमिशन देऊ शकता. ज्युनियर लेवल कोर्स सांगताना किती मंथचा सांगणार आपण पालकांना? तुम्ही 4 महिन्याचं सांगा, 4 ते 5 महिने. त्याच्यामध्ये या दोन्ही ज्युनियर लेवलचे लेवल तुमच्या कम्प्लीट होऊन जातात. पुन्हा एकदा समजवा ना सर फी स्ट्रक्चर. फी स्ट्रक्चर बघा, ज्युनियर लेवलची एक म्हणजे तुम्हाला जसं आपण अबॅकस लेवल बाय लेवल सांगतो ना, तसं तुम्हाला याचं सांगायचं नाही. तुम्हाला सांगायचं ज्युनियर लेवलचा एक कोर्स आहे आपला, त्याच्यामध्ये 2 लेवल्स आहेत, बिगिनर आणि ऍडव्हान्स. सो हा टोटल कोर्स आमचा आहे 4,000 4,500 अशी तुम्ही फीस ठेवा टोटल कोर्सची. मग त्याच्यामध्ये तुमचा 1,300 रुपये खर्च आहे. सिंपल 1,300 रुपये किटसाठी तुम्हाला लागणार आहेत. आणि 4,000-4,500 रुपये तुम्ही फीस ठेवा. त्याच्यामध्ये 2 इन्स्टॉलमेंट द्या किंवा वन टाइम घ्या. वन टाइम घेतली तर अजून डिस्काउंट द्या. त्याच्यामध्ये त्यांना सांगा की हे 4 ते 6 महिन्यामध्ये हा कोर्स दोन्ही लेवल कम्प्लीट होतील. अगोदर एक लेवल होईल, मग दुसरी लेवल होईल. अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. ज्युनियर लेवलला ऍडमिशन दिले. आता बिगिनर तुम्ही ज्यांनी ज्युनियर लेवल ऍडव्हान्स अगोदर घेतलेले आहेत ते 300 रुपये पे करून बिगिनरचे बुक्स परचेस करू शकतात. नो इश्यू. येस, करू शकता ऑर्डर. काल्फन लेवल राहणार आहे का? येस, काल्फन पण राहणार आहे, पण काल्फन ज्यांच्याकडे टूल आहे त्यांच्यासाठीच काल्फन राहणार आहे. ज्यांच्याकडे नाही टूल त्यांना तसंही काल्फन काय करणार. फर्स्ट लेवल ज्युनियर कोर्स पण ऑप्शन मध्ये पाहू द्या. येस.
येस, मंथली पण तुम्ही घेऊ शकता. तुमच्या लेवलला तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही करू शकता कॉम्पिटिशन पेपर. येस, ज्युनियर लेवल नंतर मग लेवल 1 मध्ये ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. ओके, सो मला असं वाटतं सर्वांचे प्रश्न जे आहेत फक्त ऍडव्हान्स नाही देऊ शकत का? येस, तुम्हाला असं वाटतंय की एखादा मुलगा मोठा आहे आणि त्याला जास्त वेळ लागणार नाही, पहिलीचा मुलगा आहे, त्याला तुम्ही ऍडव्हान्स पण फक्त देऊ शकता बिगिनर न देता. सर्टिफिकेट के साथ स्टूडेंट को मेडल भी चाहिए. ओके, ठीक आहे, चालेल. तर मला असं वाटतं या गोष्टी सर्वांना क्लिअर झाल्या असतील. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही जर कंप्लीट किट घेतली तर 1300 रुपयाला आहे आणि जर फक्त ज्युनियर ऍडव्हान्सची घेतली तर 1000 रुपयाला आहे. 100 पर्यंत काउंटिंग येत नसेल तर त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याची ऍडमिशन तुम्ही बिगिनरला घेऊ शकता. ओके, बिगिनरचे प्रॅक्टिस पेपर वेगळे असतील का? येस, बिगिनरचे प्रॅक्टिस पेपर वेगळे असणार आणि कॉम्पिटिशनचा नंतर लावून तर ते प्रॅक्टिस पेपर त्याचं सगळं त्याचं वेगळं असणार बिगिनरचं. ते तुम्हाला कॉम्पिटिशन नंतर मिळेल. यस, 2 सर्टिफिकेट देंगे, जूनियर लेवल बिगिनर का अलग और जूनियर लेवल एडवांस का अलग, ऐसे 2 सर्टिफिकेट मिलेंगे. ओके, ठीक आहे, चालेल. तर पुढचा आपलं 22 आणि 23 ला आपलं कॉम्पिटिशन आहे, ऑफलाईन कॉम्पिटिशन 22 आणि 23 ला. त्यानंतर ऑनलाईनचं प्राइस डिस्ट्रीब्युशन सुद्धा ज्या फ्रँचायझी तिथं येण्यास इच्छुक आहेत त्यांचं प्राइस डिस्ट्रीब्युशन सुद्धा तिथं असणार आहे. तर संख्या म्हणजे त्यासाठी आपण अपील केली होती की सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणी म्हणजे प्रयत्न करा की आपापल्या ठिकाणी, कारण की जेव्हा तुम्ही तुमच्या ठिकाणी कार्यक्रम करता मोठा तेव्हा त्या एरियामध्ये त्याचा खूप फायदा होतो आणि त्यामुळं भरपूर लोकांनी ट्रॉफीज ऑर्डर करून घेतलेल्या आहेत आणि काहींच्या आम्ही पाठवलेल्या आहेत, काहींच्या पाठवायच्या बाकी आहेत. तर स्टेप बाय स्टेप काय रोज 5-10 लोकांच्या ट्रॉफीज इथून निघत आहेत. सो ज्यांचे नंबर आला त्यांचे ट्रॉफीज तशा इथून पाठवण्यात येतील. सो डोंट वरी, एव्हरीबडी विल गेट ट्रॉफीज अँड मेडल्स. आणि 22 ला अर्ध्या लोकांची ऑफलाईन एक्झाम जी आहे 22 ला अर्ध्या लोकांची आहे आणि 23 ला अर्ध्या लोकांची आहे. तर ते सलमा मॅडमने सर्वांना पाठवलेलं आहे की कोणाची 22 ला आहे, कोणाची 23 ला आहे. एखादे पॅरेंट म्हणाले की आम्हाला फक्त बिगिनरच हवे आहे, हे पॅरेंटवर डिपेंड नाही करणार श्रोतिका मॅडम, हे तुमच्यावर डिपेंड करत. पॅरेंट काय म्हणतील त्याच्यावर तुम्ही ऍडमिशन नाही द्यायचंय. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला योग्य काय वाटतं की याला काय दिलं पाहिजे. तर छोट्या मुलाला तुम्हाला बिगिनर नंतर मग ऍडव्हान्स केल्याशिवाय फायदा काय मॅडम? तसं नसतं. फक्त बिगिनर कसं काय त्यांना देता येईल आपल्याला? बिगिनर केल्यानंतर ऍडव्हान्स पण करावंच लागेल ना, पूर्ण किट तुम्हाला त्याला द्यावी लागेल. जो बिगिनर करतोय त्याला ऍडव्हान्स पण द्यावाच लागेल. आणि हे बघा, तुम्ही सर्वांनाच ही गोष्ट सांगतो मी, म्हणजे बघा पॅरेंट्स खूप हुशार आहेत मी मान्य करतो, पण पॅरेंटच्या हातामध्ये तुमचं जे रिमोट आहे ना, हे रिमोट जे आहे ते पॅरेंटच्या हातामध्ये देऊ नका. रिमोट तुमच्या क्लासचं तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. तुमच्या हातामध्ये तुमच्या क्लासचं रिमोट तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमची कमांड असली पाहिजे. पॅरेंट्सने तुम्ही जे सांगितलं ते पॅरेंट्सने ऐकलं पाहिजे, पॅरेंट्सने जे सांगितलं ते तुम्ही नाही ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळं पॅरेंट्स तुम्हाला काय सांगतील किंवा काय बोलतील त्याच्यापेक्षा तुमचा प्रभाव पॅरेंट्सवर असा पडला पाहिजे की पॅरेंट्सने तुम्ही जे सांगतात ते ऐकलं पाहिजे. सार्थक कदम, ओके, ट्रॉफी छान आहेत आम्हाला मिळाल्या. येस, ओके. कॉम्पिटिशनचे टायमिंग काय आहे? 9 वाजता रिपोर्टिंग आहे उंबरकर मॅडम. 9 वाजता सकाळी तुम्हाला रिपोर्टिंग आहे कॉम्पिटिशनची.
आणि त्याच्यानंतर मग पुढचा कार्यक्रम होईल 5-5:30 वाजेपर्यंत, संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालतील. ओके, त्यानंतर अजून आपला विषय आरती मॅडम. हा, अजून काय विषय आहे आपला? कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनचं झालं ना, अजून काय झालं? बाकी इन्स्ट्रक्शन्स आपण ग्रुपवर टाकूनच देऊ. आता कोणाला काही प्रश्न असतील तर तेच आणि याच्यामध्ये समर कॅम्प मध्ये हा, तर अजून एक विषय असा होता की तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायचं होतं की समर कॅम्प घेतल्यामुळं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की समर कॅम्प घेतल्यामुळं बऱ्याच लोकांना ऍडमिशन मध्ये खूप फायदा झाला. आम्ही सांगितलं होतं सर्वांना समर कॅम्प घेण्यासाठी, पण बऱ्याच लोकांनी समर कॅम्प घेतले आणि बऱ्याच लोकांनी फक्त नावासाठी घेतले, म्हणजे प्रॉपर मेहनत न करता घेतले. आणि काही लोकांनी घेतलेच नाही. तर ज्यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत करून समर कॅम्प घेतले त्यांना खूप फायदा झाला आणि खूप सारे ऍडमिशन्स त्यांना त्याच्या माध्यमातून मिळाले. येस निकिता मॅडम, येस. उद्धव सुरोसे सर म्हणताय पालकांना कसं मॅनेज करायचं किंवा पालकांना सोबत कसं कम्युनिकेशन करायचं, त्याच्यासाठी ऑफलाईन मीटिंग मध्ये आपल्याला बऱ्याच टिप्स मिळतात. यावेळेस आपण छत्रपती संभाजीनगरला आणि पुण्याला ऑफलाईन मीटिंग घेतली होती, तर बरेच लोक त्याच्यामध्ये आले नाहीत. तर मी सर्वांना सांगतो की ऑफलाईन मीटिंग कृपया मिस करू नका. मला एक प्रश्न विचारायचा आहे सर्वांना जे मीटिंग मिस करतात, ऑफलाईन मीटिंग ज्यांनी मिस केली. मला एक गोष्ट सांगा की घरचं लग्न, आपल्या घरचं लग्न जे असतं, म्हणजे प्रत्येकाच्या घरी लग्न होतात बरं का, तर घरचं लग्न जे असतं ते आपण कधी मिस करतो? हा प्रश्न मला विचारायचा आहे. म्हणजे मी जर विचारलं प्रत्येकाला की तुम्ही का नाही आले, तुम्ही का नाही आले, तुम्ही का नाही आले, तर प्रत्येकाकडे काहीतरी कारण असणार की नाही सर माझं हे होतं, माझं ते होतं. पण घरचं लग्न आपण मिस करत नाही आणि त्यामुळं हे जे मीटिंग असते आपली, हे आपलं घरचं लग्न असतं आणि हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने मीटिंगला आलं पाहिजे. जे मीटिंगला येतात त्यांना खूप काही शिकायला मिळतं. फक्त अबॅकस बद्दलच नाही, तर तुम्हाला पूर्ण बिझनेस बद्दल शिकायला मिळतं की कसा बिझनेस तुम्हाला करायचा आहे, कसं पुढे जायचं आहे, याच्या संदर्भात पूर्ण तुम्हाला शिकायला मिळतं. अजून एक गोष्ट आहे की कंपनी का 1000 रुपये पे करत असेल तुमच्यासाठी? म्हणजे हा, म्हणजे ऑब्विसली, म्हणजे कंपनी तुमच्यासाठी खर्च करून एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये कार्यक्रम का ठेवते? म्हणजे आम्हाला खर्च करायचा म्हणजे काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आम्ही का खर्च करतो? की तुम्ही शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही ना तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. कसं आहे, आपण जिथं आहोत ना तिथंच आपण राहणार आहोत जर आपण काही शिकलो नाही तर. आपण नवीन काही शिकलो तर आपण पुढे जाणार. त्यामुळे प्रत्येकाने जे काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला हजेरी लावणं आवश्यक आहे, अटेंड करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळं येस येस भाविस्कर मॅडम, येस. बिगिनर, ऍडव्हान्स आणि अबॅकस टूल सगळं काही मिळणार, पूर्ण मटेरियल त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला. ओके, आता अजून काही प्रश्न कोणाचे आहेत? त्याच्यानंतर मी तुम्हाला एक मला फोटोग्राफ्स दाखवायचे, ते मी ग्रुपवर टाकले होते पण तरी मी पुन्हा एकदा दाखवतो. तुम्हाला एक सेंटर आहे आपलं, माझं व्हॉट्सअप तुम्हाला दाखवतोय मी. तर ही क्लासरूम आहे, भंडाऱ्याच्या मॅडम आहेत, तुमसरच्या ना, तुमसरच्या मॅडम आहेत, त्यांची क्लासरूम आहे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे जस्ट. तर हे कशासाठी की तुम्हाला एक रेफरन्स तुम्ही बघा की किती छान त्यांनी क्लासरूम बनवलेली, ब्रँडिंग किती छान केलेली. काय असतं ना की हा जमाना स्पेशलायझेशनचा आहे. हा जमाना जो आहे, पालक हा खूप जास्त हुशार झालेला आहे आणि हा जमाना स्पेशलायझेशनचा आहे.
तुम्ही अबॅकसवर जेवढं जास्त फोकस करणार, तुम्हाला काय वाटतं, बऱ्याच लोकांना काय वाटतं, मी 5वीची ट्युशन पण घेते, मी 4थीची ट्युशन पण घेते, मी 1लीची ट्युशन पण घेते, मी अबॅकस पण घेते, मी ड्रॉइंग पण शिकवते, मी अजून काय इंग्लिश स्पीकिंग पण शिकवते, मी हँडरायटिंगचा क्लास पण घेते, आणि मी कुकिंगचे क्लासेस पण घेते, आणि मी केक पण शिकवते. बरं का, एवढं सगळं मी करते. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पॅरेंट्सला सांगितल्या, पार्लर, येस पार्लर पण पार्लर पण मी चालवते, आणि तरी पण वेळ उरतो माझ्याकडे. त्याच्यानंतर मी व्हॉट्सअपच्या स्टेटसवर साड्या पण विकते. सो लक्षात घ्या, जेवढं तुम्ही स्पेशलाइज होणार तेवढं तुमच्याकडे ऍडमिशन वाढणार. आणि तुम्ही जर 10 गोष्टी केल्या ना, तर एकाही गोष्टीमध्ये तुम्ही सक्सेस मिळवू शकणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही 10 गोष्टी केल्या तर तुम्हाला एकाही गोष्टीमध्ये व्यवस्थित सक्सेस मिळणार नाही. आणि हे लिहून घ्या, आणि हे प्रूव्हन आहे. सो हे तुमसरच्या मॅडम आहेत, त्यांनी खूप छान त्यांनी खूप छान सेंटर म्हणजे सजवलेलं आहे. तर ते आम्ही ग्रुपवर पण फोटो टाकलेले होते, पण तरीही मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. ते एकदा तुम्ही बघाच ते फोटो. किती छान त्यांनी ओपनिंग केलं होतं. आणि हा, हे बघा, इकडे व्हॉट्सअपवरच टाकून दे बरं, एकदा टाकून दे व्हॉट्सअप. याची पण स्क्रीन शेअर होईल. हे बघा, ब्रँडिंग किती छान त्यांनी. आणि किट मध्ये हे बघा, तुम्हाला एक लक्षात येईल की त्यांनी स्टॉक मध्ये काही किट ठेवलेले आहेत. सो प्रत्येकाच्या स्टॉक मध्ये सुद्धा किट असावेत. स्टॉक मध्ये सुद्धा तुमच्या किट असाव्यात, 5 किट, 10 किट. हे ग्रुपवर पण टाकणार आम्ही फोटोज, पण तुम्हाला वेळच नसतो ना ग्रुपवरचे फोटो पण बघायला. भरपूर लोकांना वेळ नसतो. इन्स्ट्रक्शन वाचायला पण भरपूर लोकांना वेळ नसतो. सो याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. म्हणजे प्रत्येकाने काहीतरी शिकायचं आहे, आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो. हे बघा, बाहेर सुद्धा त्यांनी ब्रँडिंग केलेली आहे छान. हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो ठीक आहे, हे आम्ही याच्यावर टाकून देतो ग्रुपवर. आणि अजूनही बऱ्याच लोकांचे आज काही लोकांनी कार्यक्रम सुद्धा स्टेट लेवलचे कंडक्ट केलेले आहेत. ते सुद्धा आम्ही टाकून देऊ आज याच्यावर. सो आपलं सेंटर असं वाटलं पाहिजे पालकांना की तुमचं अबॅकस मध्ये स्पेशलायझेशन आहे. हे पालकांना तुमचं सेंटर बघून वाटलं पाहिजे. येस अगोदर पाठवलेले आहेत फोटो, आम्ही सर्वांनाच पाठवलेले आहेत. तर तुमचं अबॅकस मध्ये स्पेशलायझेशन आहे हे पालकांना वाटलं पाहिजे, तेव्हा ते ऍडमिशन घेतील. भरपूर लोकांना काय वाटतं की आम्हाला काय ऍडमिशन मिळत नाही, तर त्यांना तुमच्यावर डाऊट असतो. लक्षात घ्या, तुमच्यावर जेव्हा पालकांना डाऊट असला ना की यांना जमेल का नाही, तेव्हा मग ते तुमच्याकडे ऍडमिशन घेतील. पहिले तर तुम्हाला स्वतःबद्दल डाऊट नको, पहिले तुम्ही स्वतःबद्दल क्लिअर असायला पाहिजे की तुम्हाला खूप छान जमणार आहे. आणि स्पेशलायझेशन पाहिजे आपलं, की आपण अबॅकसचाच क्लास जास्त व्यवस्थित चालवतोय. ऍडिशनली आपण जर 10 गोष्टी केल्या ना, तर मग आपलं स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये दिसत नाही. तर एक गोष्ट जी आपण करतोय तीच आपण व्यवस्थित जर केली ना, त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होतं. तर ही गोष्ट महत्वाची आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. फायनल एक्झाम घेतल्यानंतर तुम्ही रँक देऊ शकता, किंवा तसंही तुम्ही सर्वांना सर्टिफिकेट, सर्वांना मेडल किंवा सर्वांना ट्रॉफीज वगैरे सुद्धा हेड ऑफिस वरून ऑर्डर करून तुम्ही देऊ शकता. ओके, अजून आता कोणाचे काही प्रश्न आहेत तर विचारा. एक खूप बेसिक प्रश्न विचारू नका, कारण की सगळ्यांचा वेळ त्याच्यामध्ये जातो. तर मी अनम्यूट करण्याची परमिशन दिलेली आहे, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि मला प्रश्न विचारू शकता. फर्स्ट आयडी वर सध्या परमिशन दिलेली, सेकंड आयडी वर परमिशन अजून नाहीये. सेकंड आयडी वाले थोडं वेट करा. फर्स्ट आयडी चे प्रश्न झाल्यानंतर मी सेकंड आयडी कडे येतो.
येस, अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा जर कोणाला. हॅलो सर, येस मी सीमा पोतेकर सातारवरून बोलते. येस, बोला मॅडम. तर मी आता बिगनर आणि ऍडव्हान्स कोर्सचं एक किट मागवलेलं आहे. माझ्याकडे एक ऍडमिशन आलं होतं आणि मी ग्रुपवरचे व्हिडिओ पाहिलेला बुक्सचा आणि मॅडमचे मेसेज वाचलेले, त्याच्यावरून मी ते मागवलं. पण त्या बुक्स किट मध्ये फक्त एकच पेपर सेट आलेला आहे. म्हणजे ऍडव्हान्सचा आहे का तो बिगनरचा आहे? नाही, तो ऍडव्हान्सचा आहे मॅडम. बिगिनरचा प्रॅक्टिस पेपर अजून बनलेलाच नाहीये. बिगिनरचे प्रॅक्टिस पेपर कॉम्पिटिशन नंतर बनतील, तर तुम्हाला पुढच्या ऑर्डर मध्ये येतील. आणि सर्टिफिकेट ही नंतर येईल का सर? हा, सर्टिफिकेट सुद्धा नंतर येईल. त्याचं ते या दोन्ही गोष्टी बाकी आहेत त्याच्या. ओके सर. आणि बुक खूप छान आहे सर. Yes. सिनियर केजीची स्टुडंट आहे आणि तिला 10 पर्यंतच काउंटिंग येतं, पण त्या बुक मधून तिला छान समजायला लागलेलं आहे सर. येस येस, हे बुक आम्ही खूप रिसर्च करून बनवलेलं आहे. तर सर्वांनाच मला सांगायचंय की जे लहान मुलं तुमच्याकडे येतील ना, त्यांना बिगिनर अवश्य द्या. कारण की पॅरेंट्स तुमच्यापासून, हे बघा, सर्वात जास्त क्युरियस पॅरेंट कोणता असतो? ज्याचे मुलं नेमकेच शिकायला म्हणजे सुरुवात झालेली. सर्वात जास्त क्युरियस आणि सर्वात जास्त आनंदी होणारा किंवा सर्वात जास्त लगेच निगेटिव्ह होणारा म्हणजे हा जो पालक आहे ना, आणि खर्च करण्यासाठी तयार असणारा, म्हणजे तो पहिलेच रेडी असतो की नाही, मला माझ्या मुलासाठी काहीतरी करायचं. तर हा पालक आपल्याला टॅप करणं आवश्यक आहे आणि तो खर्च करण्यासाठी सुद्धा रेडी आहे. आणि बिगिनर आपण इतकी छान बनवलेली आहे लेवल की 100% त्यांना इम्प्रुव्हमेंट, म्हणजे जे शाळेवाले करू शकले नाही. कारण की बघा, शाळेमध्ये ते पाठवतात ना, शाळेवाले ज्या गोष्टी करू शकले नाही ते तुम्ही त्यांना करून देणार आहात बिगिनर आणि ऍडव्हान्सच्या माध्यमातून. त्यामुळं ही लेवल अवश्य तुम्ही त्यांना द्या. अजून पुढचा प्रश्न काही असेल ते विचारा. सर, मी चेतन आहे रे सर, शिरपूर बोलतोय. येस येस, बोला सर. सर, आपण 7-8 ऍडमिशन केलेत ज्युनियरचे. ओके, डिस्कस केलं सर आता 15-20 मिनिटांनी की मुलांना डायरेक्ट ऍडव्हान्स थोडासा अडचण होतात. काही मुलं खूपच गोष्टी सुद्धा त्यांना येत नाही आणि अशा बरोबर. गोष्टी खरंच एक्सपिरियन्स केला सर या ठिकाणी. पण आता ज्या विद्यार्थी व्हिडिओ स्टक झाला. तर तुमचा व्हिडिओ बंद करून आणि ऑडिओ सुरू करा. फक्त तुमचा नेटवर्कचा इश्यू आहे. हॅलो सर. हा, बोला सर. रोहित पांडे बोलतोय मंठ्याहून. नमस्कार. हॅलो. बोला सर. नमस्कार सर. प्रॉब्लेम असा आहे की जर आपण आता इथं ऑलरेडी आपल्या अबॅकसची फ्रँचायझी सोडून जी आमची सोडून दुसरी आहे, आणि जर आपण हा जर कोर्स त्यांना सांगितला आणि जर आपण सांगितलं तेवढा एवढी एवढी फीस आहे, पण ते होतं काय की मग ज्यावेळेस ऍडमिशन आपल्याकडे पॅरेंट्स येतात, आपली फीस आणि मग त्यांच्या फीस मध्ये कंपॅरिझन करतात ते. मग आता मग त्यांना काय सांगायचं आपण सर? आता आपल्याकडे जर आपण म्हणतोय 3,500चा. मी काय म्हणतोय सर, पहिली गोष्ट म्हणजे फीस तुमच्या एरियानुसार तुम्हाला ठेवायची. म्हणजे आम्ही जरी सांगितलं की 3,000 ठेवा, पण तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या एरियामध्ये तुम्ही 2,000 ठेवून पण काम होत असलं तर तुम्ही तेवढी सुद्धा ठेवू शकता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसऱ्या काय फीस घेतोय त्याच्यावर आपली फीस कधीही डिसाईड होणार नाही. कारण की आपण ज्या गोष्टी देतोय त्यांना त्या खूप वेगळ्या आहेत आणि मार्केटमध्ये अशा गोष्टी कोणीही देत नाही. तर आपल्याला पहिले आपली पॉलिसी आपल्याला ठरवायची. ऑब्विसली त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करून पहिले तुमचं तुम्ही ठरवा की तुम्हाला फीस किती ठेवायची. आणि हा एंटायरली तुमचा लुकआउट आहे. तुम्ही कमी फीस सुद्धा ठेवू शकता, जास्त सुद्धा ठेवू शकता. तुमच्या अनुभवानुसार आणि तुमच्या एरियानुसार तुम्हाला ते ठरवायचंय. पण त्या एकदा ठरवल्यानंतर दुसरा व्यक्ती काय फीस घेतोय त्याच्यासाठी आपली फीस आपण कधीही कमी करणार नाही सर. मग ऍडमिशन आपलं एखादं गेलं तरी चालेल. कारण की काय असतं की आपलं जे स्टँडर्ड आहे ते आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. आज आपण मार्केटमध्ये जातो सर, मी सध्या फर्निचरचं काम करतोय, तर 40 रुपयाचं प्लायवूड सुद्धा मिळतंय आणि 100 रुपयाचं पण मिळतंय. आता ते मी ठरवतो की मला कोणतं प्लायवूड टाकायचंय. ॲज सिम्पल ॲज दॅट. पण लोकल लेवलला सर लोक भरपूर विचार करतात या गोष्टीचा, फीसचा. करू द्या ना सर. ठीक आहे, तुम्ही बरोबर तुम्ही म्हणले तसं की आपल्या याच्यानुसार बरोबर फीस ठेवायची. आपण आपल्या याच्यानुसार ठेवायची, पण तरी पण असं नाही झालं पाहिजे सर की तिथं 500 रुपये म्हणजे 500-1000 घेणारे ते तर आपल्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा तो विचार आपल्याला करायचाच नाही. पहिले तर तुम्ही ते बघा की त्यांच्याकडे सगळं व्यवस्थित आहे का. अशा व्यक्तीची फीस काय आहे आणि तुमची काय, त्याच्यामध्ये जास्त फरक नको. 500 रुपयाचा फरक ठीक आहे.
क्लास अजून सुरू ओके. केला सर नाही. सर माझा एक प्रश्न होता. ओके. कॉलेज पांडे सर, मला असं वाटतं तुमचा क्लास अजून सुरू झालेलाच नाही. तर माझ्याकडे सर ऑलरेडी क्लास चालू झाला नाहीये, पण मी सांगितलं आता क्लास चालू होणार आहे 10-15 हा, दिवसांनी तर ठीक आहे ना. तुमचे जेव्हा मुलांना. तर माझ्याकडे 7-8 ऍडमिशन आहेत सध्या. येस, तर तुमचे मुलं जेव्हा किट घेतील हम्म. मार्केटमध्ये टी शर्ट घालून जातील, त्याच्यानंतर तुमचे मुलं जेव्हा ओरल व्हिडिओज तुम्ही बनवताल त्यांचे, जेव्हा ते ओरल देतील, म्हणजे जेव्हा ते कॅल्क्युलेशन करतील ना सर, त्याच्यानंतर ह्या गोष्टी बाजूला होऊन जातात. फीस त्याच्यानंतर क्वालिटी ही पॅरेंट्सला समजून येईल. सो पहिले 15 ऍडमिशन साठी तुम्हाला त्रास होईल सर, नंतर नाही होणार. सर माझा एक प्रश्न होता पुन्हा, हा, जो अपूर्ण राहून गेला होता. सर ते आपण जे 8 ऍडमिशन केलेत सर, 7-8, हा. त्या विद्यार्थ्यांना आपले हे जे बेसिक बिगिनर हे पण द्यायचे. तर ते मग- ऑर्डर करा सर, प्रिया मॅडम कडून ऑर्डर करा. त्याच्यासाठी 300 रुपये पे करून पॅरेंट्सला ते परत डिस्कस करावं लागेल की याच्यामध्ये आम्ही ऍड केलं, ते कसं सांगायचं सर? येस, मी सांगितलं तसं करा. तुम्ही पॅरेंट्सला सांगा की हा कोर्स आम्ही वाढवलेला आहे आणि मुलांचा याच्यामध्ये फायदा होईल. तर जे बुक्स तुम्ही अगोदर सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही एक 500 रुपये जरी वाढवून घेतले तरी मला असं वाटतं आनंदाने पॅरेंट्स देतील 500 रुपये, किंवा थोडी जास्त तुम्ही बघा कसं तुमच्या याची. तयार आहे सर आमच्याकडे पैसे द्यायला, काही अडचण नाही झाली. आणि सर एक सेकंड, अजून मला एक अनुभव शेअर करायचा आहे. बोला. तर आपण पुण्याची मीटिंग घेतली ना सर, त्यानंतर मी तुम्हाला आता फोन लावला होता 4-5 दिवसापूर्वी, पण तुम्ही बिझी असल्या कारणाने काही रिसिव्ह करू शकता नाही. येस, तर माझे आता 46 ऍडमिशन झाले सर. क्या बात आहे, व्हेरी गुड सर. हा, मीटिंग आता 46 ऍडमिशन झाले. 2 महिने झाले सर आता, म्हणजे हो. क्लास स्टार्ट करून. तर चांगला वॅकेशन मध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला सर. ओके, त्यासाठी म्हटलं सरांशी बोलूया आणि चला, ते तुम्हाला छान, सांगणार. छान. आणि तुम्ही तो जो निर्णय घेतला, म्हणजे सर कोचिंग चालवतात, तर सर अबॅकसच्या सोडून बाकीच्या मुलांना सुद्धा त्यांनी आपला युनिफॉर्म दिला. म्हणजे या गोष्टी पण खूप फरक पडतो सर. तर ती तुम्ही खूप छान, म्हणजे ती तुमची स्टेप खूप छान वाटली मला, की तुम्ही आपला अबॅकसचा युनिफॉर्म जे बाकीचे ट्युशनचे मुलं आहे त्यांना सुद्धा तुम्ही दिला. त्याच्यामुळे तुमचे सगळे मुलं आता सारखे दिसतात आणि आय कार्ड पण तुम्ही सर्वांना दिला. येस, छान. हॅलो सर. हा, हॅलो. बोला सर. किरण पवार बोलतो सिन्नरवरनं. येस, आजच आमचा कार्यक्रम झाला. इथं छान दोन कार्यक्रम मोठे केला सर तुम्ही, आले. पाहिले मी फोटो. हो, आणि सर्वच मुलं आले होते. जे बाकीचे मुलं होते त्यांना पण ऍडिशनल ट्रॉफी देऊन टाकली. त्यामुळे पॅरेंट्स पण खुश झाले आणि कार्यक्रम पण मस्त झाला. ओके. आता कसं करायचंय सर, आता सर बोलले ना म्हणून आठवलं की बाकीचे जे ऍडिशनल मुलं होते ना, तर मी असं आधी ठरवलं होतं येलो कलरचा टी शर्ट घेऊ आणि आपल्या क्लासचं नाव देऊ. पण ते तुम्ही सुचवलं म्हणून तर आपलं जीचॅमचं टी शर्ट घेतलं त्यांना. मी आयडी तर ती कशी कॉस्ट जाईल? फक्त टी शर्ट जर घेतलं तर. तर ते तुम्हाला प्रिया मॅडमला विचारावं लागेल सर, पण ते तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. हो, कारण मग Yes. दोन्ही पण प्लस होतील ना. मग ते पूर्ण हे मुलं पण दिसतील चांगले आणि क्लासरूम पण आम्ही आता सेपरेट केले ना. येस. तर ते तुम्ही प्रिया मॅडमला विचारा, त्या तुम्हाला सांगतील कॉस्ट वगैरे. ठीक आहे. ठीक आहे. येस, चालेल सर. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहे? हॅलो सर. येस, बोला मॅडम. नाशिक वरून जयश्री वारके मॅम बोलते. Yes, सर, Mr. आपण जी फीस घेतो ना 3000 रुपीज, तर त्यामध्ये आपण पॅरेंट्सला सांगतो की तुम्ही 2 टप्प्यांमध्ये भरू शकता. तर पॅरेंट्स आधी 1,500 पे करतात, त्यानंतर त्यांना 1,500 द्यायचे असतात. पण आता म्हणजे माझा एक पॅरेंट्सचाच हा अनुभव आलेला आहे असा की त्यांनी पूर्ण लेव्हल कंप्लीट केली. आता फक्त त्या म्हणजे मध्येच उन्हाळ्याची सुट्टी आली ना, तर काही मुलं गावाला निघून गेले. तर ज्यांना जायचं होतं त्यांना मी अलाउ केलं होतं की तुम्ही 15 दिवस गॅप घेऊन नंतर रिटर्न येऊ शकता. पण आता असं झालंय त्यांचं की मी त्यांना मेसेज टाकते की त्याला पाठवा, किंवा मग ऍटलीस्ट फी तरी पे करून द्या माझी, कारण 2 मंथ ऑलरेडी होऊन गेलेले आहेत पहिली फी पेड करून. तर ते कॉल बॅक पण करत नाहीये, मेसेजला रिप्लाय पण करत नाहीये, काहीच करत नाही. तर याच्यावरती आपण ऑफिस कडून त्यांना काहीतरी म्हणजे जसं की आता एखादी आपण म्हणतो ना मॅडम, कंप्लेंट वगैरे या प्रकारात असं काही. ही जे तुमच्या सोबत घटना घडली ना, ही सर्वांसोबत घडते.
याच्यात काहीच नवल नाहीये. अच्छा. हा जो महिना आहे ना हा. मॅडम, पॅरेंट्स बिचारे परेशान असतात. आम्हीच आता मुलाची फीस भरली मॅडम, तर म्हणजे आम्ही हो. समजू शकतो ती गोष्ट. काय आहे, शाळेमध्ये ना हो. खूप पैसे लागतात या 2 महिन्यामध्ये, आणि हो त्याच्यामुळे हो. त्यांना काय असतं की पहिले आता शाळेचं होऊन जाऊ द्या मॅडम एकदा, नंतर 1-1.5 महिन्यानंतर ते स्वतः येतील तुमच्याकडे. तुम्ही त्यांना फोन करू नका, फक्त व्हॉट्सअपवर त्यांच्याशी ओके. कनेक्टेड राहा. आणि ओके. फोन केल्यामुळे काय होतं, ते निगेटिव्ह होऊन जातात. म्हणजे जास्त फोन नाही करायचे आपण त्यांना, त्यांचे स्टेटस ओके. बघत राहायचे, त्यांना हॅलो हाय करत राहायचं. ते येणार 2 महिन्यांना ओके. तुमच्याकडे येणार. हे कसं, या वेळेत पॅरेंट्स थोडे टाईट होऊन जातात मॅडम या 2 महिन्यात. तर हे, ओके. ओके सर. आणि वन टाइम काय करायचं, म्हणजे वन टाइम आणि इन्स्टॉलमेंटचा डिफरन्स थोडा जास्त ठेवायचा. प्रयत्न करायचा की वन हो. टाइम घेऊन टाकायची, म्हणजे या गोष्टी होणार नाही. ठीक आहे. हो सर. येस येस. आणि या महिन्यात पॅरेंट्सला सर्वजण थोडं समजून घ्या. या महिन्यात खूप खर्च झालेला आहे. म्हणजे हो. बुकसाठी वेगळे पैसे लागतात, युनिफॉर्मसाठी वेगळे लागतात, शाळेमध्ये वेगळी फीस भरावी लागते. तर ऑब्व्हियसली आपल्याला, म्हणजे आपण शेवटी येतो त्यांचं हॅलो. जे लिस्ट आहे ना, त्याच्यात शेवटी येतो आपण अबॅकस. पालकांना सतत अबॅकसचे व्हिडिओ पाठवत राहा. म्हणजे जे बाकीचे मुलं आहेत जे करताय, त्यांचे व्हिडिओ सतत वेगवेगळ्या लोकांना तुम्ही पाठवत राहा. म्हणजे त्याच्यातून ते प्रेरणा त्यांना मिळत राहते. आणि तुमच्या स्टेटसला सुद्धा रोज तुमच्या 2-4 मुलांचे व्हिडिओ ठेवत राहा. बुक निकाल. नेक्स्ट क्वेश्चन. पापा दुसऱ्या आयडी वरून सुद्धा कोणाला अनम्यूट करून प्रश्न विचारायचा तर विचारू शकता. हॅलो. येस. ज्यांना प्रश्न विचारायचा नाही त्यांनी कृपया अनम्यूट करू नका. मीटिंग में येस, कोणाला प्रश्न विचारायचा त्यांनी अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. तुमच्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अनम्यूट करून प्रश्न तुम्ही विचारू शकता. ओके, कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण मीटिंग एंड करूयात. 7:30 वाजलेले आहेत, तसे पण 1 तास झालेला आहे. सो त्या अगोदर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, किंवा मनोगत कोणाचं आपण घेऊयात. हॅलो सर. येस, बोला. सर एक प्रश्न असा होता की रिपोर्टिंग टाइम जो आहे तो 9चा आहे. तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हा, सागर डवरे, वाशिम सर. सर, रिपोर्टिंग टाइम 9चा आहे. तुम्हाला 9लाच यावं लागेल. त्याच्यापेक्षा सर वाशिमवरून यायला सर वेळ लागतो. मुलांना किती जरी गडबड केली तरी 5-5:30च्या नंतरच मुलं येतील. सर, वाशिमवरून तुम्ही मला अशा ठिकाणी प्रश्न विचारताय की मी तुम्हाला एवढंच सांगेल 9 वाजताच तुम्ही येऊ शकता. त्याच्यापेक्षा लेट अलाव नाही करणार तुम्ही. सर एक 9:30 किंवा 9:45 पर्यंत तरी. सर, तुम्ही मला ओपनली प्रश्न विचारताय सर. असं आम्ही सांगितलं तुम्हाला. मी इथं तुम्हाला असं म्हणू नाही शकत की 9:30 पर्यंत तुम्ही या. कारण सर वाशिमवरून यायला जवळपास 4.5 तास तरी लागतात. सर, तुम्हाला समजतंय का? मला पर्सनली फोन करा तुम्ही. ठीक आहे सर. किती वाजता निघता तुम्ही? उद्धव सुरवसे सरांनी मेसेज टाकला सर. बघा, मी मुलांना 2:30 वाजता काढू शकतो. 2:30 वाजता काढतात ते मुलांना घरून. आणि काढतात आणि इथं 6:30 वाजता 6:30-7 वाजताच इथं येऊन जातात ते. चालेल सर, चालेल. तुम्ही पर्सनली फोन करा सर. हा, तुम्ही ओपनली, म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही असं सगळ्यांच्या वतीनं तुम्ही प्रश्न विचारताय असं होतं सर ते. म्हणजे मी तुम्हाला 10 मिनिटाची परमिशन जर दिली ना, तर सगळेजण 10 मिनिटं उशीर राहतील सर. तुम्ही समजून घ्या. ओके. येस, नेक्स्ट. हॅलो. येस, शारदा सोळुंके मॅडम, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. हा, बोला. सर, मला एक टी शर्ट बद्दल विचारायचं होतं. हा, की आपण टी शर्ट वर आपल्या कोचिंग क्लासेसचं पण नाव ऍड करू शकतो का त्याच्यावर? नाही, करू शकता तुम्ही. जर तुमची क्वांटिटी 200 पेक्षा जास्त असली तर मग करू शकता. तसं जर दिलं तर चालेल ना? कारण आमचं हा, म्हणजे कोचिंग क्लास पण आहे आणि abacus पण आहे. तुम्ही आम्हाला 200 पेक्षा जास्त ऑर्डर द्या, मग आम्ही करू शकतो. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पण एक गोष्ट सर्वजण लक्षात घ्या की जीचॅम्प अबॅकस हा तुमच्या एरियामध्ये तुमचा ब्रँड आहे. म्हणजे तुम्हाला तो तिथं पुढे न्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं जास्तीत जास्त त्याचं बेनिफिट जे घेता येतं ते बेनिफिट तुम्ही त्याच्यातून घेतलं पाहिजे. येस, नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो सर. येस.
रोहित पांडे बोलतो मी. येस, नमस्कार सर, बोला. हा नमस्कार सर. आता माझे काय अजून क्लास चालू झाले नाही, पण मला एक डाऊट आहे. येस विचारू का नाही विचारू असं माझ्या मनात आहे. सर, मी काय म्हणतो, तुम्हाला थोडे जास्त डाऊट आहेत, तुम्ही पर्सनली मला फोन करा सर, आपण बोलूयात निवांत. बरं चालेल sir. हा, कारण की कसं आहे, तुमचं सुरूच झालेलं नाही ना अजून, आणि तुमचे छोटे छोटे प्रश्न आहेत, तर बाकीच्यांचा उगाच वेळ वाया जातो. तुम्ही मला फोन करा पर्सनली. ओके माझा ओके नंबर असेल ना तुमच्याकडे? हो हा, मला फोन करा, उद्या सकाळी फोन करा. चालेल. येस. अजून सारिका अस्वार मॅडम, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला, अनम्यूट करून आणि बोला ना. हॅलो सर. हा, बोला. सर मी निलिमा तेलगोटे नागपूरवरून. मॅडम, तुम्हाला पण प्रश्न आहे का मॅडम? प्रश्न नाही आहे ऍक्च्युली ना मॅम. सर हा. 5th लेवल पर्यंतची मुलं आहे माझी कॉम्पिटिशन मध्ये, तर त्यामध्ये म्हणजे आपण 2 दिवस कॉम्पिटिशन ठेवली आहे, तर हे दोन्ही दिवशी सेम लेवलच्या कॉम्पिटिशन होणार आहे का? सेम दोन्ही दिवशी मॅडम, अर्धे लोक 22ला येणार आणि अर्धे लोक 23ला येणार, असं दोन्ही दिवशी सेम गोष्ट होणार. नाही, लेवल सेमच म्हणजे 4th to 8 सगळ्यांच्या पहिल्या दिवशी पण होणार आणि दुसऱ्या दिवशी पण होणार. येस 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 येस. ओके ओके. तेच आता थोडं कन्फ्युजन. तुम्हाला मी 2 दिवस त्रास नाही देऊ शकत ना मॅडम, तुम्ही आल्यानंतर. नाही, बरोबर आहे, ठीक आहे. येस. तुमचं जो दिवस तुम्हाला दिलेला आहे त्याच दिवशी तुमचं सगळं होणार. तुमचं ऑफलाईनची एक्झाम, ऑफलाईनचं प्राइस डिस्ट्रीब्युशन, सगळ्या लेवलचं प्राइस डिस्ट्रीब्युशन, आणि ऑनलाईनचे तुमचे काही मुलं असतील त्यांचं प्राइस, सगळं त्याच दिवशी होणार. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. येस. अजून कोणाला काही प्रश्न? अनम्यूट होत नाही याच्यामध्ये असं म्हणताय. अच्छा, ओके ओके. हा, आता अनम्यूट करू शकता तुम्ही सारिका मॅडम, आता करून बघा. हा, येस येस, बोला मॅडम. गुड इव्हनिंग मॅडम, बोला. आपण वेगवेगळे ऍडमिशन, जसं लेवल फर्स्ट, ज्युनियर आणि फर्स्ट वेगवेगळे घेत होतो, तसं घेऊ शकतो का मॅडम? तसं घेतलं इथे जो ऍक्च्युली कारण ऍडमिशन होणे 2,500 मध्ये शक्यच नव्हतं. हो ना मॅडम. आता तुम्ही काय करू शकता, त्याचे लेवल वेगळ्या ठेवल्या ना तुम्ही, तर अगेन म्हणजे तुम्ही कोर्स एक ठेवा, त्यांना इन्स्टॉलमेंट द्या 2. ठीक आहे ना. हे बघा, आता आम्ही तुम्हाला सांगितल्या गोष्टी, आता तुम्ही तिथं त्यांना काय सांगा की पहिल्या लेवलचे त्यांना 2100 रुपये पे करायचे पॅरेंट्सना, आणि पुढच्या ऍडव्हान्स लेवलचे 1000 रुपये पे करा. हा, तुम्ही असं करा ना, त्यांना हे बघा, पहिले 2100 रुपये पहिल्या लेवलचे घ्या, म्हणजे बिगिनरचे. हा, ठीक आहे ना. समजा 1900 ठेवली तुम्ही ना, तर बिगिनरचे 1900 घ्या आणि ऍडव्हान्सचे 1000 रुपये अजून एक्स्ट्रा घ्या, फक्त सिंपल. सगळं येऊन जाईल ना. 1300 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण मटेरियल येऊन जाईल, बिगिनर आणि ऍडव्हान्सचं सगळं मिळून. फक्त जर बिगिनरचं पाहिजे असं सुरुवातीला, तर तसं नाही मिळत ना. तेच तर सांगतोय मॅडम तुम्हाला. एक तर फक्त बिगिनर मध्ये तुम्हाला पूर्ण किट येईल, बिगिनर आणि ऍडव्हान्सची, किंवा तुम्हाला फक्त ऍडव्हान्सचं एक, म्हणजे फक्त ऍडव्हान्सचं येईल, असं दोन्हीपैकी एक घ्यावं लागेल. आलं लक्षात? बिगिनर आणि ऍडव्हान्स मिळून 1300 रुपये, बिगिनर आणि ऍडव्हान्स मिळून 1300 रुपये, आणि फक्त ऍडव्हान्स घेतलं तर त्याचे 1000 रुपये असं. ओके. अजून कोणाला प्रश्न आहे याच्यामध्ये? अनम्यूट करू शकता आता तुम्ही. हा, बोला गायत्री मॅडम. हा हा. मॅडम, खूप सिंपल आहे ते. म्हणजे बुक तुम्ही घेऊन जा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. खूप इझी आहे मॅडम ते, म्हणजे ट्रेनिंग देण्यासारखं असं त्याच्यात काहीच नाहीये. फक्त मुलांकडून ऍक्टिव्हिटी सोडून घ्यायच्या आहेत फक्त व्यवस्थित. तुम्ही सॅम्पल बुक घेऊन जा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा, बोला मॅडम.
आणि advance दोघांची मिळून fee किती आहे? दोघांची मिळून किटचे चार्जेस 1300 रुपये आहेत. फीस तुम्हाला किती घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट हॅलो सर. एक मिनिट थांबा. हा सर, मी प्रणिता भोयटे बोलते आळंदीवरून. प्रणिता मॅडम, एक मिनिट थांबा. हा, गायत्री मॅडम बोला. येस 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 एक्झॅक्टली, बरोबर. येस, हे करू शकता मॅडम. तुम्ही काय करा, पहिले ते बुक घ्या, पहिले तुम्ही ते पूर्ण स्टडी करा आणि त्याच्यानंतर याची स्ट्रॅटेजी बनवा. तुम्हाला नक्कीच त्याचा दिसेल समोर. येस, ओके ओके मॅडम. करा मॅडम, करा. येस, ओके ओके. प्रणिती भोईते मॅडम, येस बोला. हा सर, तर मी आळंदीवरून बोलते. सर, तर माझ्याकडे 2 एन्क्वायरी आल्या होत्या. म्हणजे ते बहीण भाऊच होते. मुलगी आहे त्यांची 8वीला आणि मुलगा आहे 7वीला. तर त्यांना स्कूलमध्ये वैदिक मॅथ दिले. तर मग त्या मॅडम म्हणतात की आम्हाला वैदिक मॅथ दिले, तर मग आम्ही अबॅकस कोर्स करू शकतो का? करू शकता. म्हणजे त्यांना तिकडं, आणि सहसा इथं स्कूलवाले काय करतात की ज्यांचा आधी अबॅकस झालेला आहे त्यांना वैदिक मॅथ देतात. तर त्यांनी ह्याच वर्षी अबॅकस आणि वैदिक मॅथ दोन्ही चालू केले. तर मग जे 7वीच्या पुढचे मुलं आहेत त्यांना डायरेक्ट त्यांनी वैदिक मॅथ दिले. मग त्यांचा आधी अबॅकस नाही झालेलं. त्यांना तुम्ही देऊ शकता वैदिक मॅथ्स, सॉरी अबॅकस त्यांना देऊ शकता. हा, तर पण सर त्यांचं असं म्हणणं आहे की मी एकदा टीचरशी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. तर मग त्यांना आपण कसं हे बोलायचं, म्हणजे त्यांची पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करायला पाहिजे? की म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वैदिक मॅथ आहे तर तुम्ही वैदिक मॅथचं घ्या, अबॅकस नकोय. मी त्यांना सांगते की 14 वर्षापर्यंत तुम्ही अबॅकस करू शकता आणि ती आता सध्या 12 वर्षाची मुलगी आहे त्यांची. तर 2 वर्षामध्ये त्यांच्या 8 लेवल होतील असं सांगितलं मी त्यांना. बरोबर सांगितलं तुम्ही. तर म्हणजे तुम्ही हीच माहिती त्यांना पुन्हा पुन्हा द्या. बरोबर सांगितलं तुम्ही त्यांना. चालेल सर. अजून आणि सर, आणखी एक होतं की म्हणजे मला स्कूलमधून वगैरे कॉल येतात की मॅडम तुम्ही 2 दिवस स्कूलमध्ये येऊन लेक्चर घेऊ शकता का? तर मग त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यांनी या म्हणून सांगितलं तर मग आपण त्यांना तुम्हाला कोणत्या स्कूल मधून फोन आला? ज्ञानगंगा मधून आला का? ज्ञानगंगा मधून नाही आला सर, सह्याद्री मधून. ओके. हा, कारण की ज्ञानगंगा वाल्यांचं बोलणं आमच्याशी सुरू आहे आता. हो, कारण त्यांनी ह्याच वर्षी वैदिक मॅथ आणि अबॅकस सगळंच दिलंय मुलांना. आणि इतके दिवस म्हणजे मी जिथे राहते ना तिथल्या सोसायटी मधली सगळी मुलं ज्ञानगंगा स्कूलमध्येच आहेत. मग त्यांच्या मी किती मागे होते, त्यांना किती म्हणजे पालकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला की अबॅकस करण्यासाठी तुम्हाला बोर्डची बंधन नाहीये, तुमचं स्टेट बोर्ड असेल तरी पण तुम्ही करू शकता. पण इथल्या पॅरेंट्सचं असं म्हणणं होतं की आम्हाला स्कूलमध्ये तो सब्जेक्ट नाहीच आहे तर आम्ही अबॅकस का करू? आणि आता डायरेक्ट त्यांनी कंपल्सरी सर्वांना अबॅकस केले. कोणी? ज्ञानगंगा वाल्यांनी? असं झालंय. ठीक आहे ना त्यांचं. तर मग तुम्ही आता सह्याद्रीमध्ये जाणार ना, तर त्याच्या अगोदर मला फोन करा, मी तुम्हाला गाईड करेल त्याच्यामध्ये. सर, तुमचा आवाजच नाही आला आता. मला फोन करा स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर, मी तुम्हाला समजून सांगतो काय बोलायचं तिथे. हॅलो. ओके, चालेल सर. बोला सर. सर, मला एक म्हणायचं होतं की आपण स्कूलला जॉईन होऊ शकतो का अबॅकसचं? स्कूल जॉईन होऊ शकता सर तुम्ही, पण सेंटर म्हणून चालवण्यासाठी करू शकता तुम्ही. म्हणजे त्यांनी आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याला जर ते कॉम्प्रोमाइज करत नसले, म्हणजे आपण त्यांना सर्व मटेरियल देणार, बॅग देणार, टी शर्ट देणार, सर्व काही त्यांना देणार आणि फीस तुम्ही घेणार. स्कूलवाले कलेक्ट नाही करणार, फीस तुम्ही घेणार आणि स्कूलवाल्यांना एक शेअर देणार. समजा 2,500 रुपये तुम्ही फीस घेतली, त्यातले 500 रुपये तुम्ही स्कूलवाल्यांना दिले आणि या कंडिशनवर जर ते ऍग्री होत असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकता. म्हणजे तुमचं रिस्पेक्ट ठेवून, पण म्हणजे ते म्हणत असतील की नाही तुम्ही आमच्या कंडिशनवर काम करा, तुम्ही सॅलरी बेसवर काम करा, तर अशा पद्धतीने तुम्ही तिथं काम करायचं नाही. कारण की मग तुम्ही
तिथं ते आज तुम्हाला हो म्हणतील, उद्या ते दुसऱ्याला आणतील आणि त्याच्यामध्ये अबॅकसचं नाव खराब होतं आणि तुमचं सुद्धा नाव खराब होतं आणि जीचॅम्प अबॅकसचं सुद्धा नाव खराब होतं. बरोबर. मला तेच कन्फर्म करायचं होतं, कारण की आमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स तुम्हाला आहे. भरपूर सारे क्वेश्चन, कारण की आता जे माझी मुलं तिथंच शिकतात त्या शाळेमध्ये आणि त्यांनी आमचे व्हिडिओ वगैरे त्या मॅडमनी पाहिला. आमच्याशी चांगला कॉन्टॅक्ट आहे त्यांचा, त्यामुळे त्यांनी आम्हाला असं ऑफर केलेलं आहे. पण मी अजून मीटिंग वगैरे मॅडमची फेस नाही केलेली आहे. म्हटलं सरांना एकदा विचारायचंच होतं मला, पण आता मॅडमनी तो क्वेश्चन विचारला त्यामुळे मला लगेच लक्षात आलं. ऍक्च्युली काय आहे की स्कूलवाल्यांना अबॅकसशी काही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त एक मार्केटिंगसाठी एक टूल किंवा दाखवायचं की आम्ही करतोय, फक्त दाखवण्यासाठी ते करतात. पण आपल्याला तसं त्यांच्यासोबत जॉईन होऊन फायदा नाहीये, कारण की त्याच्यामुळे नाव आपलं खराब होणार, कारण की आपली रोजीरोटी अबॅकसवरच आहे आणि तेच जर खराब होऊन गेलं तुमच्या एरियामध्ये तर तुम्हाला पुढे ऍडमिशन जे मिळायचे तेही मिळणार नाही. त्याच्यामुळे हे खूप केअरफुली करावं लागतं आपल्याला करताना. ओके. हॅलो सर, मला एक क्वेश्चन होता. एक मिनिट मॅडम, नाव सांगा तुमचं. जया तिरगुड, बीडीवरून बोलतो. हा सर, आता मगाशी म्हटलात ना तुम्ही सरांना की जे रेग्युलरच्या क्लासचे मुलं आहेत, म्हणजे हे जे बाकीचे अबॅकस सोडून जे घेत आहे, तर त्यांना टी शर्ट आणि म्हणजे बॅग आपण देऊ शकतो. पण पॅरेंट्स मग असं म्हणतील ना की आमची मुलं अबॅकसला नाहीयेत, मग तुम्ही तरी पण कशामुळे द्यायलात, म्हणजे तुम्ही फोर्स करताय का अबॅकस करा वगैरे, असं काही प्रश्न पडतील का त्यांना परत? नाही मॅडम, हे बघा, मोफत जी गोष्ट आपण मोफत देतो ना, ती गोष्ट गिफ्ट म्हणून आपण देतोय त्यांना, बरोबर? मग त्यात ते काय प्रश्न विचारतील? जर तुम्ही पैसे घेतले त्यांच्याकडून तर मग ते प्रश्न विचारतील. सो त्यांना युनिफॉर्म म्हणून तुम्ही मोफत देऊ शकता, किंवा तुम्ही समजा त्याच्यासाठी एक लिटल चार्ज जरी केलं तरी पण त्यांना असा प्रश्न विचारायचं कारणच नाही. तुम्ही देताय तुमच्याकडून युनिफॉर्म म्हणून, सर्वांचा सेम असावा म्हणून तुम्ही देताय. बर, जर वेगळी थोडी मेथडने आपण जर यूज केलं का चालेल का मग? तर म्हणजे ह्याच येलो कलर मध्ये समजा बॅग आपण आहे ते त्याच्यामध्ये, तर म्हणजे थोडं क्लास वगैरे टाकले, ऍड केली तर चालेल का त्यामध्ये, असं विचारायचं मला. म्हणजे त्यांना वाटेल की यांचं आपलं हे पण आहे आणि ते पण आहे, म्हणजे आपल्या ते बळजबरी थोप व्हाईल असं वाटू नये. याच्यासाठी तुम्ही आरती मॅडमला स्पेशली फोन करा. बरं, ओके, थँक्यू. हा मॅडम बोला, इकडून कोणीतरी प्रश्न विचारत होतं. सेकंड, बोला. केली आता त्याच्यानंतर काही सॅम्पल व्हिडिओ किंवा फोटोज ऍडव्हर्टायझिंग साठी मिळू शकतात का? येस, मिळतील मॅडम, तुम्हाला लवकरच मिळतील. आम्ही बनवू आणि तुम्हाला पाठवू. येस, ओके. अजून कोणाला प्रश्न आहे? ओके, 5 मिनिटं शेवटचे, लवकर विचारा प्रश्न. आता सर्वांना स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन. आता म्हणजे तुम्हाला सर्वांना 7:30 पावणे 8 वाजले ना. आहे की नाही चेतन सर? घरी जाऊन स्वयंपाक करावा लागेल ना आपल्याला. ओके, अजून काही प्रश्न आहे कोणाला? कोणाला बोलायचं आहे का? एक जस्ट काही शेअर करायचंय कोणाला? हा बोला मॅडम. मॅडम नाव सांगा आणि बोला. हा, स्नेहल मॅडम बोला. खूप लेट होत आहे, मुलं थांबते नाही, ते मुलं कंटाळून जातात सर. मॅडम स्टॉक ठेवा, 10 ते 15 किटचा स्टॉक तुमच्याकडे ठेवा. पार्सलचं 3 दिवसाचं वेटिंग सुरू आहे मॅडम. 3 दिवस 4 दिवस तर वेटिंग वर असते ऑर्डर, म्हणजे रिसिप्ट बनायलाच एवढा वेळ लागतो. तर तुम्ही काय करा, सर्वांनाच मला हे सांगायचंय, बघा सर्वांना हात जोडून विनंती आहे की पार्सलसाठी थोडंसं लेट होत आहे, कारण की ऑर्डर खूप जास्त झालेले आहेत आणि आता आपलं शिफ्टिंग होणार आहे दुसऱ्या बिल्डिंग मध्ये. तर सध्या इथं ज्या रिसोर्सेस आहेत त्याच्यानुसार 3 दिवसाची वेटिंग आहे पार्सलसाठी. तर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये प्लॅन करा, म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक जण, आता बघा आम्ही आमच्याकडे स्टॉक माहिती आहे का तुम्हाला, एक 10,000 ते 15,000 किटचा आम्ही स्टॉक ठेवतो. मग आम्ही जर 10,000 15,000 किटचा स्टॉक ठेवू शकतो, 5 ते 10 किटचा तर तुम्ही ठेवू शकता ना. तुम्ही स्वतः 5 ते 10 किटचा स्टॉक ठेवा तुमच्याकडे, जेणेकरून एकदम असं नाही होणार की म्हणजे ऑर्डर केली आणि ती लेट झाली आणि त्याच्यामुळे पॅरेंट्स नाराज होतात, कारण की पॅरेंट्सने तुम्हाला फीस दिल्यानंतर पॅरेंट्सला लवकर पाहिजे असतं आणि त्यांनी फीस पे केल्यानंतर ते का थांबतील तुमच्यासाठी? तर असं होतं. तर त्यामुळे सर्वांनी थोडा स्टॉक ठेवा आणि कम्युनिकेशन कसं असतं ते व्हॉट्सअपवर
म्हणजे त्यांना फॉलोअप तुम्हाला करायचं असलं तर फोन करून फायदा नाही, त्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाका. म्हणजे फॉलोअप जे तुम्ही करता ना, तर फोन करण्यापेक्षा त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा की माझी ऑर्डर मी दिली होती त्याचं काय झालं, किंवा मला रिसिप्ट नाही मिळाली. तर व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त कम्युनिकेशन करा. आणि थोडी वाट बघा, कारण की प्रिया मॅडम ऑफिसला येतात तर 11 वाजता येतात. तुम्ही 9 वाजता मेसेज टाकलेला आणि त्यांना सगळ्यांची उत्तरं देता देता दुपार होऊन जाते, म्हणजे त्यांना रिप्लाय करता करता. तर थोडी वाट बघत चला की म्हणजे तुम्हाला रिप्लाय येईल त्याचा. पण व्हॉट्सअपवर लाईन असते पूर्ण, म्हणजे असे मेसेजेस एकामागे एक येतात. सो आपण सॉफ्टवेअर या त्या सगळ्या गोष्टी आपण फ्युचरमध्ये करणार आहोत. तर सध्या जी परिस्थिती आहे सर, सध्या डीटीडीसी बंद आहे का सर, कुरिअर सर्व्हिस? येस, सध्या बंद आहे डीटीडीसी. सध्या तुम्ही ट्रॅकॉनने किंवा पोस्टाने ऑर्डर करू शकता. सध्या बंद आहे डीटीडीसी. सुरू होईल 4-5 दिवसात सुरू होईल. मॅडम केला म्यूट केला का? अनिता मॅडम होते, मुलाला बोलत होत्या. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहे? हा बोला मॅडम. तर तुम्ही 2500 ठेवा मॅडम. हा 2500 ठेवा. तुमच्या 50 ऍडमिशन होऊ द्या, नंतर वाढवा. हा ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहे? मीटिंग असल्यामुळे रुपाली मॅडम काय म्हणताय तुम्ही? मला समजलं नाही. अरे वा, रुपाली मॅडम, असं नशीब लागतं मॅडम असं नवरा भेटायला. म्हणजे तुम्ही मीटिंग अटेंड करताय त्यामुळे ते स्वयंपाक करताय किंवा ते तुम्हाला मदत करताय. हे तर खूप मीटिंग असल्यामुळे क्लासेसला संपायला उशीर झाला, मीटिंगला उशीर झाल्यामुळे आज स्पेशल डिश खाऊ घालणार आहेत ते. क्या बात आहे मॅडम, क्या बात आहे. आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला मॅडम त्याच्याबद्दल. हा, तुमचं हसू पण सर्वजण बघताय. थँक्यू सो मच सर. येस बोला मॅडम. येस स्वप्नाली मॅडम बोला मॅडम. मॅडम याच्या संदर्भात मला माहिती नाहीये मॅडम. तुम्ही पर्सनली याच्या संदर्भात मला फोन करा, आपण बोलूया. ओके, एनीबडी एल्स विथ एनी अदर क्वेश्चन? ओके देन, मला असं वाटतं आता बराच वेळ झालेला आहे आणि बरेच प्रश्न आपले सॉल्व्ह झालेले आहेत. कुणाला शेअरिंग करायची आहे मीटिंग संदर्भात किंवा अजून काही शेअर करायचं आहे? चांगल्या गोष्टी काही घडल्या आपल्या आयुष्यात, काही शेअर करायचं आहे? ओके देन, थँक्यू. चला भेटूयात पुन्हा कॉम्पिटिशन मध्ये. 22 आणि 23 ला आपली कॉम्पिटिशन आहे. तर ऑफलाईन कॉम्पिटिशन आणि ऑनलाईन प्राइज डिस्ट्रीब्युशन हे दोन्ही 22 आणि 23 ला आहे. जे फ्रँचायझी मेंबर्स 22 किंवा 23 ला ऑनलाईन, फक्त ऑनलाईन ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे अशा लोकांना प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी यायचं आहे. त्यांना 22 किंवा 23 दोन्हीपैकी एक दिवस देण्यात येईल, त्यासाठी वाट बघा. बाकी अजूनही इन्स्ट्रक्शन ग्रुपवर येतील, त्यासाठी वाट बघा. येस, थँक्यू, हॅव अ नाईस डे. येस तुम्ही कोणती प्राइस डिस्ट्रीब्युशन ऑनलाईन वाले पण येऊ शकतात, तर त्याच्यामध्ये ज्यांच्या ट्रॉफी इथं पाठवून दिलाय ते पण येऊ शकतात? नाही मॅडम, हे ट्रॉफी आम्ही का पाठवल्या की तुम्ही तिथं कार्यक्रम करावा त्यासाठी पाठवलं. नाही. ऍक्च्युली हे असं संकल्पना अशी होती मॅडम की ज्यांना इथं नाही यायचंय त्यांच्या ट्रॉफी आम्ही घरी पाठवले. तेच विचारलेलं होतं, पण तुम्ही बोलले होते की आमचं कन्फर्म नाही. तर आमचं कन्फर्म नव्हतं, कारण की संख्या खूप जास्त झाली ना मॅडम. आता आपण काही जणांच्या घरी पाठवले, आता आपण बघू की किती जण झाले, मग त्याच्यानुसार आम्ही सांगू तुम्हाला. तुम्ही काय करा, तुम्ही मला पर्सनली मेसेज टाका,
बघू आपण. येस, ओके मॅडम, बाय. ओके देन, थँक्यू एव्हरीबडी. येस, गुड इव्हनिंग मॅडम. बोला मॅडम, बोला मॅडम. कारण माझ्याकडे एक स्टुडंट आहे, फर्स्ट स्टँडर्डचा आहे, पण तो स्लो लर्नर आपण कन्सिडर करू शकतो. तर त्याचे तरी चालेल. तर त्यासाठी हा कन्सेप्ट खूप छान वाटला मला. मी विचार करते पण त्याचा